म्हणजे तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज खूप दिवसांनी मी काहीतरी बनवते आहे. मला आता वेळच मिळत नाही आहे. तर आज पाऊस खूप पडतो, त्यामुळे शाळा कॉलेजेस बंद आहेत, मुलगा घरी आहे, कॉलेज त्याच्या सुट्टी आहे आणि शॉपमध्येही थोडंसं काम कमी आहे. त्यामुळे म्हटलं मी आज त्या दिवशी अर्धा किलो आवळे आणले होते घरी. छान आवळे मिळाले होते मला. तर म्हटलं आज आवळ्याचं काहीतरी आपण बनवूया. तर मी आवळ्याचं लोणचं बनवलं आहे आज आणि त्याची रेसिपी मी पूर्णपणे रेसिपी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. पण मी जे काही बनवलं ते तुम्हाला दाखवणार आहे. आवळ्याचं लोणचं मी घरीच मसाला बनवला आहे लोणच्याचा आणि आवळ्याचं लोणचं बनवलेलं आहे. तर तुमच्यासोबत मी शेअर करते कसं बनवलं आणि काय बनवलं ते, आणि डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत लवकरच व्हिडिओ शेअर करेल नक्की. तर पाहूया आपण. तरी अर्धा किलो आवळे माझ्याकडे होते. ते अर्धा किलो आवळे मी मस्त धुवून घेतले होते. ते धुवून मी छान त्याला स्वच्छ पुसून घेतलं होतं आणि ते आवळे मी असेच पॅनमध्ये किंवा कशातही तुम्ही एक चमचाभर फक्त तेल घालायचं आहे, छोटा चमचा, आणि ते आवळे सगळे ठेवून वाफवून घ्यायचे आणि मधून आपण हलवत राहायचं. असे मी हलवून घेतले ते, मग ते आपोआप शिजतात. आणि मग ते झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि आवळे थंड झाल्यानंतर त्यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्यात आणि आवळ्याला आपोआपच चीर पडते. मग आवळ्यांचे आपोआप तुकडे तयार होतात. आणि हे पहा, मी एक छोटासा मसाला बनवून घेतला आहे थोडासा. हा मी मसाला धणे, जिरे, त्यानंतर बडीशेप आणि मेथी दाणे, त्याचा मी हे भाजून घेतलं आहे छान प्रकारे. आणि याची मी एक पावडर बनवून घेतलेली आहे. ही आपण लोणच्यासाठी अशी पावडर वापरतो, तर ही पावडर मी अशी बनवून घेतलेली आहे पहा. तर हे जे आता मी बनवून घेतले ना, त्याच्यामध्ये मी ही सगळी पावडर टाकून मीठ, हळद, लाल तिखट आणि ही पावडर जी आता मी बनवली ती याच्यात टाकून घेतलेली आहे आणि छान हलवून घेतलं आहे, मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला मी तडका देणार आहे. तर मी थोडंसं तेल गरम करणार आहे, त्यामध्ये हिंग टाकणार आहे, राई टाकणार आहे आणि छान त्याचा तडका मी ह्याच्यावर टाकून घेणार आहे. म्हणजे आपलं लोणचं तयार होणार आहे मस्तपैकी आवळ्याचं. अगदी पटापट तयार होणार आहे लोणचं आहे. तर पाहूया आपण. तरी पहा, आता आपला हे मस्तपैकी रेडी आहे आपलं. तर आपण काय करणार आहोत, राई घेतलेली आहे आपण, हिंग घेतलेली आहे, त्याचा तडका तयार केला आहे आपण छानपैकी. मस्तपैकी आपण तडका तयार केला आहे, तो आपण ह्याच्यावर घालून घेणार आहोत. आणि आपण हलवून घेणार आहोत त्याला मस्तपैकी. तरी पहा, आपला मस्तपैकी आवळ्याचं लोणचं तयार झालं आहे घरच्या घरी. पाहू शकता आपण, छानपैकी घरीच मसाला बनवला आहे आणि घरी आपण मस्तपैकी घरच्या घरी आपण आवळ्याचं चटपटीत लोणचं तयार केलं आहे. तुम्हाला जर याला गोड आणि आंबट चव हवी आहे तर तुम्ही थोडंसं गूळ टाकू शकता किंवा साखर घालू शकता, पण मी नाही घातलेली आहे याच्यात. आणि याच्यात थोडंसं आहे ना, मी वाफवून घेतल्यानंतर जेव्हा त्याची बिया काढून घेतल्या तेव्हा थोडंसं मी याच्यावर लिंबू पिळलं होतं. एक लिंबू आपण याच्यात पिळून घ्यायचं. लिंबू नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ टाकून तो चिंचेचा कोळ आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित हे करून त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मग तो चिंचेचा कोळ तुम्ही टाकू शकता. तर अशा प्रकारे मी मस्तपैकी हे लोणचं बनवलेलं आहे बघा आवळ्याचं छानपैकी. तर हे पहा, आपलं मस्तपैकी असं आवळ्याचं लोणचं तयार झालं आहे छानपैकी. हे बघा किती चटपटी तयार झालं आहे. मुलाला मी खायला देऊन बघते कसं आहे, कसं आहे, छान आहे, त्याला आवडलेलं आहे. आणि असं मस्त चटपटीत लोणचं तुम्ही घरच्या घरी आवळ्याचं बनवू शकता. अगदी पटापट रेसिपी तयार होते मस्तपैकी. आपल्याला काही एक्स्ट्रा मेहनत घ्यायची नाही, फक्त वाफवून घ्यायचे सुके असताना त्याला धुवून चांगले वाफवून घेऊन हे लोणचं आपण बनवायचं आहे. घरच्या घरी मी मसालाही बनवलेला आहे. याची पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच लवकर शेअर करेल. तर असं लोणचं तुम्ही आवळ्याचं नक्की बनवून पहा. इम्युनिटीसाठी आवळा खूप चांगला आहे आता पावसा पाण्याचं. तर अशा प्रकारे तुम्ही लोणचं बनवून ठेवा, मुरंबा बनवा, आवळ्याचा काही बनवा आणि असं तुम्ही बनवून खाऊ शकता. तर नक्की बनवून पहा.